नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं अनेक पर्यटकांनी कोकणासह देवदर्शनाला देखील पसंती दिली आहे। या निमित्तानं सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आलेली आहे। नाताळ निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसतंय। गोव्यासह महाराष्ट्रातही नाताळचा सण उत्साहात साजरा होतोय। मुंबईतल्या चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, तर आसपासच्या उपनगरातही ख्रिसमसची धूम आहे। तर तिथं लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांची पावलं कोकणात वळली आहेत। गोव्यापाठोपाठ आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांनी देखील पर्यटकांना भुरळ पाडली आहे। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताकरता पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांवर गर्दी केली। इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा पर्यटक घेत आहेत। सोबतच साहसी खेळ आणि अस्सल रुचकर कोकणी जेवणाची साथ तर आहेच। पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी सध्या गजबजली आहे। आम्ही पुण्यातून आलोय। आम्ही 18 जणांचा ग्रुप आहे आमचा, लहान मोठे धरून। आणि आम्ही समुद्रावरती खूप छान अजून सुद्धा भिजतच आहोत आम्ही। आणि उंटावरती राईड केलेली आहे, ती बाईक राईड करून झालेली आहे, बनाना राईड केली आहे। अतिशय सेफ्टी मध्ये सगळं केलेलं आहे आम्ही। सुवर्ण मंदिर पाहिलं, इथलं जेवण केलं, अतिशय सुंदर होतं। मोदक तर इतके छान चविष्ट होते ना की तोंडात घातलं ते विरघळतील असे होते। आणि इथला अनुभव 2-3 राईड केल्यात, त्याच्यात पण छान वाटलं। काही शिल्लक आहेत त्या उद्याही करायच्यात आहेत। अजून आम्ही 2 दिवस इथे मजा करणार आहोत सगळे, म्हणून शिल्लक सगळे घेऊन आलो आहोत। खूप छान वाटतंय। पार्किंगची जी व्यवस्था गावामध्ये आहे ती आम्ही चोख ठेवलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाहीये। मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना एक आवाहन देखील करेन की आपण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आमच्या गावाला भेट देत असता खरोखरच आमच्या गावाला किंवा आपल्याला या निमित्तानं चुकीच्या गैरवर्तणुकीमुळे आपल्याला देखील बोट लागणार नाही आणि गावाला देखील गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्या। दरम्यान पर्यटकांच्या या गर्दीमुळे इथल्या स्थानिक रोजगाराला सुद्धा चालना मिळाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। फिश फ्राय आमच्या लोकल मसाल्यातले आणि घावण चटणी, कांदा पोहे हे सगळे पदार्थ आम्ही घरच्या घरीच आमच्या पत्नीच बनवून देतात आणि त्यामुळे त्याला गावठी पद्धतीची चव येते। त्याची आमची सोलकढी फार फेमस आहे। आणि राहण्याची सोय, घरगुती राहण्याची सोय, म्हणजे तुम्ही तुमच्या गावाला आल्याचं फील होणार तुम्हाला। आणि फार उत्तम काय म्हणतात त्याला, निसर्ग सानिध्यात राहण्याची सोय आमच्याकडे आहे। तर तिथं सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेकांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन घेण्यात धन्यता मानली आहे। नाताळची सुट्टी आणि नववर्षाचं स्वागत, त्यामुळे सध्या पंढरपूरमध्ये देखील तोबा गर्दी आहे। साधारणपणे दिवसभरात 1 लाख भाविक पंढरपूरमध्ये येत आहेत। पंढरपूरमधल्या वाढत्या गर्दीमुळे विठ्ठल दर्शनाकरता देखील 5 ते 6 तासाहून अधिकचा वेळ लागत असल्याचं म्हटलं जात आहे। पंढरपुरात प्रत्येक एखाद्याच दिवशी गर्दी असते। यावर्षी पण भरपूर गर्दी आहे। दर्शन व्यवस्थित झालेलं आहे पांडुरंगाचं। काय पुढे नवीन वर्ष येते, आता काय देवाकडे प्रार्थना केली? सगळे सुख समृद्धी मिळावी हे देवाकडे मागणी केलेली आहे। तर साईंची शिर्डी सुद्धा अपवाद नाहीये। नवीन वर्षानिमित्तानं शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी होतीये। महाराष्ट्रासह देशभरातून भाविक शिर्डीला येत आहेत। पुढचे 8 ते 10 दिवस भाविकांची शिर्डीला अशीच वर्दळ आणि गर्दी राहण्याचा अंदाजही आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।